आजची नवीन रेसिपी आहे सांबार वडा. काल मी दहीवडा बनवला होता, त्यातलं पीठ थोडंसं ठेवलेलं. ते चमच्याच्या साहाय्याने मी छान हलकं करून घेतलंय. पण हा सांबार वडा आहे न तळता. तर बघूया याला काय लागतं ते. आलं, लसूण, मिरची पेस्ट, नंतर कांदा बारीक कट करून घेतला, बटाटा बारीक कट करून घेतला, तो पाण्यात घालून ठेवला काळा पडतो म्हणून. टोमॅटोची ग्रेव्ही केली, त्यात काहीच घातलं नाही आहे, फक्त टोमॅटो आहे. ह्या 4 वस्तूमध्ये आपलं सांबार वडा बनणार. गॅसवर कढई ठेवली, तेल घालून घेतलं, गरम केलं, त्यात मोहरी आणि हिंग घालून घेतला. त्यात आपण वाटण घालणार आहोत, जे मिरचीचं आहे ते. 1 सेकंद त्याला परतायचं आहे. लगेच बटाटा घालून घ्यायचा आहे, कांदा घालून घ्यायचा, टोमॅटोची ग्रेव्ही घालून घ्यायची आणि छान परतायचं आहे. टोमॅटोच्या ग्रेव्हीमुळे ती छान कूक होणार आहे. त्यात थोडं पाणी घालून घेतलं ग्रेव्हीमध्ये मी, म्हणजे बटाटा आणि कांदा छान शिजणार आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवूया. पण त्याआधी आपण 2 चमचे काश्मीरी तिखट घातलं आहे, हळद घातली आहे. ते तुम्ही नंतरसुद्धा घालू शकता, पण मी आधी घातलं आहे. झाकण ठेवून बघा किती सुंदर झालं आहे. दिसतंय ना छान. बटाटा छान शिजला आहे. ह्यात आपण अर्धा लिटर पाणी घालणार आहोत, कारण याला पातळ करायचं आहे आणि खूप उकळायचं आहे. त्यात मीठ घालून घेऊ चवीनुसार. बघा लगेच उकळी आली, मोठा गॅस ठेवला. उकळत असतानाच आपल्याला वडे त्याच्यात सोडायचे आहेत. म्हणजे वड्याचं पीठ चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने पण सोडू शकता. मी चमच्याने घातले, भराभर घालून घेतले. उकळतानाच घालायचे आहे. गॅस मोठा ठेवायचा आहे. याची खास टीप आहे ना, तर ते फुटणार. झाले सगळे टाकून म्हणजे घालून. आता हे कूक झालं आहे कसं समजायचं, तर ते खाली बसणार. त्याला चमच्याने हलवायचं नाही आहे. आता सांबार खाली बसलेत, ते शिजले म्हणून समजायचं. आता कसुरी मेथी घालून घेतली, सांबार वडा मसाला घालून घेतला आणि मी आता चव घेते आहे. मस्त झाली बरं का. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? मग लाईक नक्की करा. पुढल्या रेसिपीत